हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सुनीता अनप्ला. सो आज भाऊचा धक्का होता की काय होतं, ॲज युजल डिसअपॉइंटिंग आणि नाही आवडलं काहीच. म्हणजे मला कळतच नाही की तुम्हाला धक्का, भाऊचा धक्का म्हणजे काय असलं पाहिजे. तुम्ही तिथे पॉइंट उचलायला पाहिजे. तेवढे सारे पॉइंट्स होते, तुम्ही घेतलेच नाही. ती तन्वी अनुश्रीबद्दल बोललेली, ते घेतलं नाही. नंतर सागर अनुश्रीला बोलते एवढं मोठं कपड्यांवरती झालंय. सरळ सरळ मला हे कळत नाही, सागर तुम्हाला कोणी राईट दिला तिच्या कपड्यांवरती बोलायचा? म्हणजे आपण ट्युनिंग नाही का करत दसऱ्याला वगैरे, म्हणजे सॉरी नवरात्रीमध्ये वगैरे, किंवा हे रेड रेड साड्या, ग्रीन ग्रीन साड्या, नंतर चनिया चोली अँड ऑल घालतोय. तर बायकांना आवडतं ट्युनिंग करायला, आणि तो किती सुंदर ड्रेस होता. आणि सागर तिला का, तर फक्त तू फॉलोअर दिसतेस, तू कठपुतली दिसते म्हणून तिने घातलाय म्हणून हिने घालायचं नाही, हे कुठलं आहे? आणि संकेतवरचे त्याच्यावरती रिॲक्शन. मी पण अजून बोलणार होतो पण मी बोललो नाही. पण विशालला ते नक्कीच आवडलं असेल, आणि तो विशाल हसतोय तिथे. मग तुम्हीही तिथे, तुम्ही स्वतःला बहीण भाऊ म्हणताय, तर तुमचे हे रिॲक्शन तुम्ही देताय. नंतर ती अनुश्रीची आई जाताना सागरला बोलून गेली होती. तर तुम्ही असं कसं, तुम्ही कपड्यांबद्दल एवढं कसं बोलू शकता? कोणी काय कपडे घालायचे हे ज्याचं त्याचं त्याला ठरवू दे ना. तुम्ही कोण सांगणार आहे? ती फॉलोअर दिसू दे, कठपुतली दिसू दे, व्हॉट एव्हर इट इज, तिने घातले होते ना कपडे. आणि राखी तर डबल डोलकी आहेच. ती म्हणते हां, ते का आधी बोलते याला का कपडे काढायला लावले, आणि नंतर तो बोलला कशाला दुसऱ्यांसारखं ना. म्हणजे हां, ते पण बरोबर आहे ना, तिला समजायला पाहिजे होतं. सो राखीचं तर काय, आता प्रत्येक गोष्टीमध्ये अतिरेक होतोय आहे. आणि आज भाऊच्या धक्क्यावरती काय हे, म्हणजे तुम्ही ॲज अन होस्ट, ॲज अन भाऊ, तुम्ही येऊन लोकांना सांगितलं पाहिजे काय करायला पाहिजे. तर फक्त काय स्टार्टिंगला 10-15 मिनिटं हेच चाललेलं. जे फॅमिली वीकमधले लोकं आलेले त्या लोकांचं सांगितलं आणि बोलले. कोणाची म्हणजे जशी तन्वीची आजी आली, विशालचे पप्पा आलेले, आणि म्हणजे बाकीच्यांची सगळी फॅमिली आली. त्याच्यावरती ते बोलत होते. तर ते काय बोलण्यासारखं होतं? 3 दिवस पूर्ण फॅमिली वीक चालला होता ना. आम्ही बघितलं प्रेक्षकांनी. तर ते तुम्हाला धक्क्यावरती एवढं काय बोलायची गरज होती? आणि त्याच्यामध्ये सुद्धा दीपालीनी तिथे खरं, मी म्हणत नाही की ब्राउनी पॉइंट्स किंवा काय, पण तुम्ही जे स्वतःला इमोशनल दाखवता, आणि जे सासूचं तुम्हाला जेव्हा कळली न्यूज, तेव्हा तुम्ही ते रिॲक्शन्स दिले. आणि आता पण भाऊच्या धक्क्यावरती म्हणजे भाऊनी सांगितलं की तुमचा एवढा मोठा लॉस झाला आहे, आय एम सॉरी अँड ऑल. सो दीपालीचं तर तेही कळलं नाही. तर आता जसं जसे दिवस जवळ आलेत ना, तर आपण कसं सगळेच एकमेकांना, म्हणजे सगळ्याच कंटेस्टंटना जज करतोय. मग ते कोण आपल्याला दिसते का, कोण टॉप 5 मध्ये किंवा काय? आता अनुषीचं, स्वतः अनुषी तुम्ही म्हणताय की बिग बॉस एक पर्सनॅलिटी शो आहे, आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही तुमची पर्सनॅलिटी दाखवा. अनुषी सरळ तोंडावर बोलते की मला जिथे पाहिजे तिथे मी खरं बोलते, जिथे पाहिजे तिथे माझ्या फायद्यासाठी खोटं बोलते. मग ती तन्वी बरोबर बोलली ना, की हिची गत लांडगा आला रे आल्यासारखी गत होईल. ती खरं जेव्हा बोलत असेल तेव्हा सगळ्यांना खोटंच वाटणार आहे. मग अशी पर्सनॅलिटी तुम्हाला पुढे घेऊन जायची आहे? सागर काय खेळतोय? सागरचा काय गेम आहे? ना प्लॅनिंग करत, ना प्लॉटिंग करत, ना काही करत नाही, नाही एंटरटेन करत. नुसता ओरडत नाही, खेकसत असतो मुलींवरती आणि त्या बिचाऱ्या प्रभूवरती. सगळ्यांवरती खेकसत असतो तो. काय गेम आहे त्याचा? आणि त्या विशालच्या मागे-मागे तो जसा बोलतो, करतो, आणि म्हणतात ना, नाचतोच मी म्हणेन. आणि त्याला मग बिग बॉसला पुढे घेऊन जायचंय? असले फालतू लोकांना तुम्हाला पुढे घेऊन जायचंय बिग बॉस? मग आता तर मला कळतच नाही. टॉप 5 मध्ये कोणाकोणाला हे लोकं ठेवणार आहे? पण ऑफकोर्स विशाल तर असणारच आहे, कारण तो डिझर्व्हिंग आहे. ऑफकोर्स तो माइंड गेम खेळतो, पूर्ण गेम खेळतोय. तो आहे. तन्वी पण स्ट्राँग आहे. ती पण दिसतेच. नंतर इथे राकेश आहे. राकेशचा तर काय म्हणतात, त्याचा औराच असा आहे, त्याची पर्सनॅलिटी अशी आहे, व्हॉट एव्हर इट इज. म्हणजे मला तर वाटतं काही लोकं, कारण त्याला सपोर्ट भरपूर आहे, आणि काही लोकं त्याच्यासाठी बिग बॉस बघताय. तर राकेश तर असणारच आहे. तिसरं मग चौथं कोण यांना घेऊन जाणार आहे? अनुश्रीला आता ते लोकं एवढे चढवतायत. मग अनुश्रीला घेऊन जाणार आहेत का? आणि मग 5वं कोण असणार आहे? कारण आता हे लोकांचं कसं, आज तर त्यांनी प्रभूला काढलं, संकेत उद्या जातोय, रेवाला पण काढतील, आणि नंतर मग सागरला घेऊन जात आहे. की आजच्या म्हणजे हे 2-3 आठवड्यापासून किती चाललेलं आहे की सागर जातोय, सागर जातोय, सागर जातोय, आणि सागरला काढतच नाही. आजही तुम्हाला टाइम होता सागरला काढायचा, तर तुम्ही आजही सागरला काढला नाही, आणि ते प्रभूला तुम्ही काढलं. म्हणजे तुम्हाला नक्की काय करायचे मला कळतच नाहीये. प्रभूला तुम्हाला काय, तो चांगला खेळत होता, चांगला बोलत होता,
आणि मुद्दे पण मांडत होता. फक्त एक तर त्याच्या बिकॉज ऑफ त्याचा हेल्थ इश्यू तो व्यवस्थित टास्क खेळू शकत नव्हता. तर त्याच्यात काय एवढं आहे? तिथे पुढेपर्यंत ते घेऊन जायला पाहिजे होतं ना त्याला. पण ठीक आहे, आता तो त्यांनी स्वतःनी ॲग्री केलं, की तो टॉप 10 मध्ये आला. त्याचं स्वप्न होतं आई-वडिलांनी यावं आणि ते सगळं त्याचं कंप्लीट झालं आणि तो म्हणतो मला म्हणजे सॉरी, त्याचं किती मोठं मन आहे आणि केवढं त्याचं डोकं चालतं. सरळ तो म्हणतो, "मी ठरवलं." मला सगळेजण वीक बोलत होते, तर मी ठरवलंय डोळ्यातनं एक अश्रू पण काढणार नाही. मी रडणार नाही आणि तो न रडता गेला पोरगा. म्हणजे हे किती म्हणजे ॲप्रिशिएट करण्यासारखी आहे ही गोष्ट. तर हॅट्स ऑफ प्रभू आणि विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. सो आणि मला हे कळतच नाही एवढ्या लवकर या लोकांना 2-2 इव्हिक्शन का करायचे आहेत? जेव्हा तुमच्या जवळ आठवडे येतील 1-2 आठवड्यापूर्वी, तेव्हा तुम्ही करा ना 2 इव्हिक्शन. नंतर तुम्हाला मिडवीक इव्हिक्शन पण करायचंच असतं. तर तेव्हा सगळे करा ना. आताच तुम्ही का लोकांना बाहेर काढताय? आता तो संकेत चांगला खेळतोय, चांगला परफॉर्म करतोय, तर त्याला का तुम्ही म्हणजे न्यूज येत आहेत, की उद्या तोही जाणार आहे. तर त्याला पण तुम्ही का काढताय? त्याला ठेवायचा होता ना हा आठवडा. तर बिग बॉसचं काही कळत नाही मेकर्सना नक्की काय करायचंय, कोणाला पुढे घेऊन जायचंय, कोणाचं म्हणजे म्हणतात ना पार्शालिटी आहे, बायसगिरी आहे. कारण आता इथे तर कसं झालंय बिकॉज ऑफ दीपाली पण छान खेळते. मग दीपालीला तुम्ही नेणार नाहीये का पुढे? दीपाली तिचं एवढं एज असताना ती गेम पण खेळते. ती आणि तिचे सगळ्यांबरोबर मुद्दे झालेत. अनुश्री बरोबर झालेले, रुचिता बरोबर झालेले, तन्वी बरोबर झाले, विशाल बरोबर झाले. आज पण ती विशालवरती एकदम तड बोलत होती. एवढंच का तिला ना शब्दांचा साठा नाहीये तिच्याकडे. तिला ना कुठे लय म्हणजे म्हणतात ना, काही लोकं म्हणतात ना, बातों के धनी, तशी ती नाहीये. तिला ना कुठे काय बोलायचं ना, ते मुद्दे तिला कळत नाही. त्यामुळे मग ते अनुश्रीसारखे लोकं तिला बोलतात. तिला गेमच कळत नाही. कुठे काय बोलायचं तेच कळत नाही. म्हणजे कालच्या पण त्या टास्कमध्ये कॅप्टन्सीचं तिचं काहीतरी भलतंच चाललेलं. म्हणजे अननेसेसरी वाटतं. पण तरी ती खेळते. आज ती ह्या एजला सुद्धा ती सगळं पूर्ण म्हणजे त्या विशालला वगैरे तोडीस तोड म्हणजे टास्कमध्ये खेळत होती. आणि मुद्दे पण मांडते, सगळे करते. मग तुम्ही नक्की कोणाला टॉप 5 तुमचे कोण आहेत? कोणाला तुम्ही घेऊन जाणार आहे? काय करणार आहे तुम्ही? तर बिग बॉसचं कळत नाही मेकर्सचं, की एवढ्या लवकर तुम्ही 2-2 इव्हिक्शन करून सगळ्यांना बाहेर काढताय आणि घर रिकामी करताय. मग एंटरटेनमेंट कसं होणार? आता हा संकेत कसा टास्कमध्ये असायचा तर मजा यायची ना टास्क बघायला एंड ऑल. भले तो मग विशालच्या साइडनी असू दे किंवा काही असू दे. पण 1 आठवडा तरी ठेवायचं होतं ना त्याला. त्याला का काढलं मला कळलं नाही. आणि प्रभूचं पण त्याचं तर चाललेलंच होतं. डबल इव्हिक्शन म्हणजे त्या लोकांना काढायचंच होतं. पण फॅमिली वीकसाठी ठेवायचं होतं. म्हणजे तुम्हाला सिम्पथी गेन करायची होती का? त्याच्या पॅरेंट्सना, त्याच्या फॅमिलीला बोलवून आणि तुम्हाला तुमचा टी-आर-पी वाढवायचा होता. त्याच्यासाठी ठेवलं होतं का प्रभूला? सो मेकर्सचं मला काही कळत नाहीये. पण आता या सीझनमध्ये जर जास्तच म्हणजे मी हे म्हणत नाहीये, ते नेहमीच चाललेलं असतं मेकर्सना आपल्याला असं वाटतं की कंटेस्टंट बिग बॉस खेळतात, पण कंटेस्टंट बिग बॉस नाही खेळत आहे. मेकर्स बिग बॉस खेळत असतात आणि खेळवत असतात आणि ते सुद्धा आपल्या डोक्याबरोबर खेळत असतात. ऑफकोर्स आपण डाय हार्ड फॅन आहोत आणि आपल्याला बघायला मजा येते म्हणून आपण बघतोय आणि आपण लोकांना कंटेस्टंटना जज करतोय आणि मग त्या हिशोबाने आपल्याला कोण आवडतं कोण नाही ते आपण डिसाईड करत असतो. पण तरी पण हे फटाफट डबल इव्हिक्शन एवढ्या लवकर करायची गरज नव्हती. ते कळतच नाही म्हणजे ते करणला काढलं त्यावेळी पण तो आता मी नावं पण विसरले. हां, प्राजक्ताला काढलं आणि सगळे काढत गेलेत लोकं फटाफट. तर ते खेळत नाही त्यांना तुम्ही काढताय इट्स ओके. तर ते समजू शकतो. पण आता कळत नाही म्हणजे मला तर ठीक आहे तुम्हाला असं वाटत आहे प्रभूचं टास्कमध्ये वीक दिसतोय किंवा त्याचं नाहीये, तन्वीच्या मागेच गेम आहे किंवा ग्रुपमध्येच गेम आहे म्हणून तुम्ही काढलं. पण संकेतला का काढलं? मला तेच कळलं नाही. संकेतला नव्हतं काढायचं होतं. आणि हा भाऊचा धक्का काय आहे धक्का? तुम्ही लेटर वाचवतायत, लोकांच्या तक्रारी वाचतायत. अरे हा काय आहे? तुम्ही पूर्ण धक्का त्याच्यातच काढला. तुम्ही काय केलं? तुम्ही 10 मिनिटं त्यांच्या फॅमिलीविषयी बोललात. नंतर 2-3 मुद्दे का बोललात तुम्ही राखीचे? 10 ते 20 मिनिटं. बाकीचा पूर्ण एपिसोड त्या लेटरवरती काढला आणि इव्हिक्शन केलं. म्हणजे किती मूर्खपणा चाललाय. लिटरली तुम्ही खरं पुढच्या सीझनला तुम्ही होस्ट चेंज केला पाहिजे. बिकॉज मी नेहमी म्हणत होते कोणाचं काय हे नाहीये म्हणजे मनामध्ये पण एक आहे ना प्रत्येकाला सगळ्याच गोष्टी नाही जमत. सो त्यांना नाही जमत आहे हे. ते नाही आहे हे आपण म्हणतो ना एखाद्या कंटेस्टंटला की बिग बॉस मटेरियल नाहीये. जसा सचिन होता, रोशन होता.
तर हे बिग बॉस मटेरियल नाही आहे. नाही त्यांना भांडता येत, नाही त्यांना बोलता येत, नाही त्यांना अननेसेसरी उगीचच मुद्दे करायचे, इश्यू करायचे. ते बिचाऱ्यांना गावाकडचे लोकं नाही जमत आहे ते. पण मग असंच मग तुम्ही पण सॉफ्ट स्पोकनच आहात ना, मग तुम्हाला नाही जमत आहे. तुमचं म्हणजे क्लीन कळतंय, तुम्ही जरी जोराने बोलताय तरी तुम्हाला असं वाटतं की तुम्ही ॲक्टिंग करताय. म्हणजे मग बाकीच्या गोष्टीसाठी बरोबर कंपॅरिझन नाही करावसं वाटत, पण ते कंपॅरिझन करा येतच आपसूक, की म्हणजे जसे मांजरेकर वगैरे असायचे ते कसं नॅचरली वाटायचं. असं बिलकुल ॲक्टिंग वगैरे करायची नाही. आणि त्यावेळी तर सोशल मीडिया एवढा नाही. त्याचं बिचारे फाईल-बिल घेऊन यायचे. त्याच्यामध्ये सगळे त्यांचे मुद्दे असायचे आणि ते बरोबर सगळं घ्यायचं आणि बोलायचे आणि सगळ्यांना ऐकवायचे. सो तसं काहीच होत नाहीये आणि नाहीच आवडला आजचा परत एकदा डिसअपॉइंटिंग आणि वर्स्ट भाऊचा धक्का. सो मग स्टार्टिंगला ॲज युजुअल एक ठीक झालं ते राखीला बोलायलाच पाहिजे होतं. म्हणजे तिचा तो अतिरेकच झाला होता. कपडे फाडणं. ते ते म्हणाले, "बिग बॉसची तुम्ही प्रॉपर्टी वगैरे नुकसान करताय. तुम्ही आता त्यांच्या कंटेस्टंटच्या पर्सनल प्रॉपर्टीचं पण नुकसान करायला लागलात." तर तिचे कपडे फाडणं वगैरे बोलले आणि नंतर मग ते राकेशचा पण तो विषय काढला. तर तुम्हीच लोकांनी त्या खतपाणी केलं, तिला लग्न-बिग्न दाखवलं आणि आता नंतर ते अतिरेक झालाय. सगळ्यांनी जज करायला लागले. सगळेजण बाहेर बोलतायत. मे बी त्याच्या फॅमिली पण ऑब्जेक्शन घेतलं असेल, व्हॉटएव्हर तिकडे आले असेल. तर त्याच्यामुळे सांगितलं, की ते पण चांगलं दिसत नाही आणि ऑल. सो त्याप्रमाणे ते लोकं सगळं तेच आणि चाललेलं आणि त्याच्याच वरती झालं. नंतर मग ते म्हणाले, की ग्रुपमध्ये काही लोकं ग्रुपमध्ये खेळतात, काही लोकं इंडिव्हिज्युअल खेळतात. मग राकेशला बोलले, की तुम्ही राखीला म्हणत होतात, की मला प्रभू वीक वाटतोय, पण तुम्ही ग्रुपमध्ये आहे म्हणून मी त्याला काढू शकत नाही. तर अजूनही तुम्ही ग्रुपमध्ये खेळताय, तुम्ही इंडिव्हिज्युअल खेळत नाहीये. तर विशाल बघा, विशाल कसा इंडिव्हिज्युअल खेळतोय. म्हणजे तिला अनुश्रीनी सांगितलं, की राखी, राकेश, तन्वी यांना तिघांना काढ. पण त्यांनी नाही काढलं. त्यांनी स्वतःचा डिसिजन घेतला. तर त्याला ॲप्रिशिएट केलं, की तो इंडिव्हिज्युअल खेळतो. नंतर अनुश्रीला सांगितलं. मग अनुश्रीला पण सांगितलेलं विशालने, की काढायला. पण अनुश्रीने स्वतःचा डिसिजन घेतला. तर अनुश्री पण इंडिव्हिज्युअल खेळते. भले ती इकडे पण आहे, तिकडे पण आहे. पण ती तिचा गेम म्हणजे दोन्ही टीमकडे जाते ते. तर तो तिचा गेम आहे. पण ती खेळते ना, तर तीही इंडिव्हिज्युअल दिसते. नंतर मग तन्वीला प्रेस केलं. म्हणजे ती पण एक स्ट्राँग कंटेस्टंट आहे. तर ती पण तिचे मुद्दे मांडते, रणनीती करते अँड ऑल. तर तीही इंडिव्हिज्युअल खेळते. असं तिघांना त्यांनी ॲप्रिशिएट केलं इंडिव्हिज्युअल इंडिव्हिज्युअल खेळतायत म्हणून. आणि नंतर मग त्या म्हणजे एवढेच पॉइंट झाले. बाकीचं काहीच नाही. पॉइंट काढले, काहीच नाही झालं आणि स्टार्टिंगला सगळ्यांच्या फॅमिलीबद्दल आले. म्हणजे कोणाची ह्याची सोनाली वहिनी आली आपली सागरची त्याच्याविषयी बोलले. तर तन्वीच्या आजीबद्दल बोलले. नंतर राकेशच्या आईबद्दल बोलले. विशालच्या वडिलांबद्दल बोलले. तर हेच सगळं त्यांनी केलं. नंतर मग आल्या तक्रारी. मग ते तक्रारी ह्यांचेच कंटेस्टंटनी तक्रारी लिहिलेल्या होत्या त्याच्यामध्ये. मग विशालला बोलावलं. मग विशालची कोणाबद्दल तक्रार आहे? तर त्यांनी सांगितलं, "मला माझी राखीबद्दल तक्रार आहे." मग राखी बद्दल केली, की ती कठपुतळीसारखी आहे, पण ती वागते, पण ती म्हणजे कशी इमोशनल झालेली आहे. म्हणजे इमोशनल कठपुतली झालेली आहे, की वन साइडेड लव्ह आहे आणि त्याच्यामध्ये ती जाऊन काहीही करते आणि गेम खेळते आणि कधीही धोका देऊ शकते. कधी हिच्यावर विश्वास ठेवू शकत नाही आणि उगीचच म्हणजे क्लीन करतं, राडे करते अँड ऑल. आणि मग ती राखी बोलली, की "मी ट्विस्ट करते, राडे करते, काहीतरी करते आणि स्वतःला खाली पाडते, पण मी बोलते आणि काही लपवत नाही, तोंडावर बोलते ना." ते सगळं ती बोलायला लागली. नंतर मग राकेशला बोलवलं. मग राकेशने विशालचं नाव घेतलं. मग विचारलं, की याचा गेम आवडत नाहीये, डबलडोलकी आहे, सिम्पॅथी घेतो, माझ्या मागे बोलतो, बॅकबिचिंग करतोय अँड ऑल आणि म्हणजे बोलतोय आणि करतोय. नॉमिनेशनमध्ये पण सांगितलेलं प्रभूला, की तुला करणार नाही आणि तिथे जाऊन त्यांनी केलं. आणि मग नंतर विशाल बोलत होता, की म्हणे तिथे झालं, मग तिथे संकेत हे होता किंवा अनुश्री होती, तर मी त्यांच्या ग्रुपच्या विरुद्ध नाही जाणार आणि मग त्यामुळे मी तसं त्याला केलं नाही. पहिल्या राउंडला त्याला बोललेलो, की मी तुला नाही करणार आणि नाही केलं. पण दुसऱ्या राउंडला माझ्या ग्रुपमधली लोकं होते म्हणून केलं. आणि त्याचा कसा तो वन पॉइंट ही इज अ गेमर. तर त्याला माहिती आहे आणि त्याला ना लोकांना मॅनिप्युलेट फार छान करता येतं. आणि त्याचे शब्द तो बोलतोय एक आणि तेच वेगळ्या रीतीने त्याला प्रेझेंट करतोय ना, ती एक त्याच्यामध्ये म्हणतात ना कला आहे, आर्ट. सो त्याप्रमाणे. नंतर मग तेच सगळं तो बोलला मग दीपालीनी बोलली, की "तू तो बोलतो ना, की मैं जबान का पक्का हूँ, तर मला तू इथे बोललेलास. मी तुला करणार नाही. मग तू मला का केलंस? तू मला का केलं?" आणि दीपालीने एकदम मस्त जोरजोरात बोलायला लागली. आणि तिथे मग असं कोणी जोरजोरात बोलायला लागलं, की मग त्याचा एकदम आवाज जातो आणि मग तो एकदम विचलित होतो आणि मग तो
मग तो पण रागात येतो आणि मग त्याचा पण अँग्री म्हणतात ना अँग्री मोडमध्ये येतो आणि जोरजोरात बोलायला लागतो. तर तसं झालं. नंतर मग अनुश्रीला बोलवलं. अनुश्रीचं मग झालं मग की तिने पण विशाललाच बोलवलं, की आधीच ती सारवासारव तिची चालू झाली, की असं मी सांगते, की भावाला बहिणीने लिहिलंय हे समज, तर माझं तसं काही नाहीये, फक्त तुला जसं हे सांगते. म्हणजे तिने लिहिल्या तक्रारी, बोलली सगळं तिच्या मनातलं. मग भावा-बहिणीचं कशाला बोलायचं? सरळ सांगायचं ना, गेम आहे, मला तुझ्याजवळ असं वाटतंय, तर त्याप्रमाणे बोलायचं. मग नंतर मग म्हणे याचा तू 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 तुझ्या इगोवर घेऊ नकोस, असं बोलले. इगोवर घेऊ नको असं बोलली आणि नंतर मग ती तेच म्हणाली, की "गर्वाचे घर खाली, अहंकारी दिसतोयस, नाहीतर अशाने तू कधीतरी खाली तोंडावर पडशील आणि जेव्हा 4 लोकं असतात तेव्हाच तुझा गेम असतो, नाहीतर तुझा गेम 0 आहे. तर आणि तू तुझ्या काही चुका सांगितल्या, की त्या तुला आवडत नाहीत आणि मग त्यामुळे तू तुझा इगो बाजूला ठेव" आणि असं सगळं म्हणे. आणि मग नंतर तो मला म्हणे, "माझा गर्व आहे, तो माझा गर्व आहे मला, माझा अभिमान आहे." आणि नंतर मग तो म्हणतो, की इश्यू जे करतात, मला लोकं बोलतात, तर मी फॅमिली मॅन आहे. मला लोकं आवडतात म्हणून मी लोकांबरोबर असतो आणि म्हणजे पण मला गेममध्ये कोणाची गरज नाही. परत असंच झालं, मला गेममध्ये कोणाची गरज नाही. मी फॅमिली मॅन आहे, मला लोकं लागतात म्हणून मी लोकं ठेवतो बाजूला, पण मला गेममध्ये गरज नाही. मग बसायचं ना एकटाच. का सगळ्यांमध्ये सगळ्यांना घेऊन बसतोस बाबा तू? सो असं. मग नशीब ते भाऊ त्याला म्हणाले, "हा आय स्पेशालिस्ट आहे." मी आधी विचार केलेला आय स्पेशालिस्ट का बोलत? तर आय म्हणजे आय, मी. म्हणजे मी तसा मी स्पेशालिस्ट आहे असं. मग तन्वीला बोलवलं. मग तन्वीने अनुश्रीचं नाव घेतलं. अनुश्रीचं की ही विश्वास ठेवण्याच्या लायकीची नाहीये. म्हणजे कधी फ्लिप करते, इकडे जाते, तिकडे जाते, काही बोलते आणि मग हिची गत लांडगा आला रे आला त्याच्यासारखी होईल. हिच्यावर कोणी ट्रस्ट करणार नाही. मग ती सरळ बोलली अनुश्री, की "मी फायदा होणार असेल तर कुठे मी खरं बोलते, फायदा होणार असेल तिथं मी खोटं बोलते. मी माझा आता भाऊनी सांगितलं ना, मी माझा इंडिव्हिज्युअल गेम खेळते." तर मग ते म्हणतात, "मग काही ट्विस्ट वगैरे मी गेममध्ये येऊन मग असंच काहीतरी करून मी ट्विस्ट वगैरे करते." तर मला अनुश्री मग ही काय पर्सनॅलिटी आहे? तुम्ही म्हणतात ना, बिग बॉस म्हणजे एक तुमची पर्सनॅलिटी आहे, तर ही पर्सनॅलिटी आहे तुमची. नाही तुम्ही आधी ते चोऱ्या-बिऱ्या करायचे आणि ते सगळं करायचं, तर ती पण पर्सनॅलिटी आणि आता तुम्ही तुमच्या फायद्यासाठी खरं बोलणार, खोटं बोलणार ही पर्सनॅलिटी. तर मग हे चुकीचं आहे ना, की तुम्ही गेम ठीक आहे गेम आहे, गेमसाठी केला. पण एक आहे हां, हे जे लोकं असतात ना असे करणारे, की फायद्यासाठी खरं बोलणार, खोटं बोलणार, हे पुढे जातील, जिंकणार नाही. असली लोकं नाही जिंकणार. आयुष्यामध्ये पण म्हणतात ना 20 माळ्याची बिल्डिंग असेल, तर हे 18व्या माळ्यावरती लिफ्टमध्ये जाऊन अडकणार आणि तिथे लिफ्ट बंद होणार. ती लिफ्ट वरती जाणारच नाही. म्हणजे तुमचं जे अचीव्हमेंट आहे, तुमचं जे टार्गेट आहे, ते तुम्ही काय यू कांट अचीव्ह बिकॉज ऑफ धिस पर्सनॅलिटी आणि बिकॉज ऑफ धिस थॉट्स. सो हे रॉंग आहे अनुश्री. नंतर मग दीपालीला बोलवलं. दीपालीचा प्रॉब्लेम हाच आहे. दीपाली चांगलं खेळते, चांगलं बोलते, सगळं टास्कमध्ये पण ती या एजला असून सुद्धा टास्क वगैरे छान खेळते. पण ते म्हणते ना बातों की धनी, तिला ना शब्द सापडत नाही. तिला व्यवस्थित बोलता येत नाही. आज पण ती म्हणत होती, "मी आली तुझ्याबरोबर आणि मला तुझ्याशी बोलायचं होतं, पण आपलं बाहेर चांगलं रिलेशन वगैरे आहे. पण तू विशालच्या टीममध्ये जाऊन बसला आणि मग नेहमी-नेहमी तू मला नॉमिनेट करायचा, तर तू मला नॉमिनेटच करायचं, तर मला रडायला यायचं आणि ऑल. तर मी तेव्हा तुला एकदा बोललेली, की मला तुझ्याबरोबर बसायचंय, तुझ्याशी बोलायचंय. तर आता ह्याच्यानंतर मला तू टाईम काढ आणि माझ्याशी ये आणि मला तुझ्याशी बोलायचंय ना. आणि ते पण म्हणाले, की वीक वगैरे दिसतोस वगैरे मी सांगितलं, तर मग तो राग येतोय ना. आता सागरचा तो प्रॉब्लेमच आहे. त्याला कोणी काही चांगलं जरी सांगायला गेलं, तरी त्याला राग येतो. म्हणजे अनुश्री पण बोलली ना, की त्याच्याशी नीट जरी बोलायला गेलं, तरी तो अंगावर ओरडतो आणि म्हणजे खेकसतोच, ओरडत नाही खेकसतो. मग त्याने त्याचे पॉइंट मांडले, की मला मायग्रेन होतं, माझी तब्येत थोडी बरी नव्हती, मग मी होप सोडले होते. पण मला मग चमत्कार घडला. तर काय चमत्कार घडला? विशालचा चमत्कार घडला आणि मला सपोर्ट मिळाला. आणि नंतर मग मुद्दे वगैरे होतात, तर मला फालतू मुद्द्यात पडायला नाही आवडत. का फालतूमध्ये तुम्ही ते गेम खेळायला आलात ना, तुम्ही कुठेतरी एक स्टँड केलं, तुमच्या समोर काहीतरी मुद्दा घडतोय. काल एवढं राखीने नाटक केलं, तमाशा केला. त्या रेवाबरोबर एवढं-एवढं बोलली आणि नंतर मग तुझ्या बाजूला येऊन ती बसली. नंतर काय बोलायचंय? काय बोलायचंय? मग बोलायचं होतं ना तेव्हा, ती समोरून विचारत होती, तेव्हाही गप्प. का हिंमत नाही झाली? सो हा प्रॉब्लेम आहे सागरचा. नंतर राखीला बोलावलं.
मग राखीनी पण आधी म्हणाली की म्हणजे रितेश भाऊ तिला स्टार्टिंगला बोलले ना की तुझा गेम चांगला नाहीये. म्हणजे इव्हन हेही तिला सांगितलं की जसं तुम्हाला खायला दिलं, लाडू दिलं आणि तर तुम्हाला रोजच लाडू दिलं तर तुम्हाला डायबिटीस होऊन जाईल. तसं तुमचं झालंय. तुम्ही तेच करताय. तर पहिल्या आठवड्यात चांगलं वाटलं, दुसऱ्या आठवड्यात वाटलं हां ठीक. तिसऱ्या आठवड्यात अरे हां, ही तर असंच करते आणि आता चौथ्या आठवड्यात असं वाटतं नको बाबा, हे आता जास्त होतंय. तर हे तिला डोस दिले त्यांनी आणि राकेशबद्दल पण तिला सांगितलं, की तुमचं रिलेशनशिप आहे याच्यावरती मी काय बोलणार नाही. तुम्हाला कसं करायचं ते तुम्ही डिसाईड करा एंड ऑल. सो त्याच्यावरती पण तिला सांगितलं. म्हणजे ॲक्चुअली तिला सगळेजण सांगतायत, बोलतायत. त्याची बहीण राखीची बहीण येऊन पण किती छान रीतीने तिला सांगून गेली. पण ती राखी आहे ना, तिला आपण काय तिची हिस्ट्री, जिओग्राफी सगळ्यांना सगळं काही माहिती आहे. सो गेमसाठी काही करू शकते. तर आधी तर तीच क्लॅरिफिकेशन द्यायला लागली, की मी जेव्हा आली तेव्हा मी सुनामी म्हणून नागिण बनूनच आली. तर नागिण म्हणजे सर्वनाश करणारी एंड ऑल. तर मी नागिण बनणारी तर मग नागिणीला काही प्रेम होऊ नाही शकत का? एकतर्फी जरी असेल तरी प्रेम नाही होऊ शकत. राखी स्टॉप इट. हे जे बोलते ना, ज्यांना तुझी हिस्ट्री, जिओग्राफी माहिती नसेल ना, त्यांना बोल. आज पूर्ण महाराष्ट्राला, पूर्ण इंडियाला, सगळ्यांना, इंडियाच्या बाहेर पण लोकांना तुझी हिस्ट्री, जिओग्राफी सगळं माहिती आहे. तर हे जे डायलॉग्स मारतेत ना, तर ते तर मारूच नको. आणि जिथे बिग बॉसमध्ये जाते तिथे प्रत्येकाबरोबर तुझं काही ना काहीतरी तू चालू करतेस. तर हेही लोकांना माहिती आहे. सो हे सगळं आता तू प्लीज बंदच कर. कारण आता तो रबर आहे, तो ताणतेस आणि तो तुलाच लागेल किंवा आम्हाला आता त्याचा त्रास व्हायला लागलाय. तर नशीब आज बोलले ते. आता बघू पुढे काय करते ते. आणि नंतर तिने विशालचं नाव घेतलं, की हा डबल डोलकी आहे वगैरे. आणि नंतर टास्क आला तर खेळतो आणि मित्र-मित्र बोलतो आणि नंतर शत्रुता, म्हणजे त्याला तर मराठी शब्द पण येत नाही. शत्रुता दाखवतोय ना. आणि काही म्हणजे झालं तर मध्ये येतो. म्हणजे भांडण झालं किंवा मुद्दे झाले तर मध्ये येतो आणि थांबवतो. आणि म्हणजे तो जो तिचं म्हणण्याचं असं होतं, की मुद्दा जो चांगला होणार असेल, तो मुद्दा तो तिथेच एंड करतो त्या मुद्द्याचा. मग तो म्हणाला, "तू माझी फ्रेंड आहे 10 वर्षापासून, मी तुला ओळखतो, तर मी येणार, भांडणार आणि तुला थांबवणार." आणि मग अशा रीतीने इथपर्यंत झालं. नंतर लगेच मग इव्हिक्शनचं चालू झालं, की यावेळी डबल इव्हिक्शन होणार आहे. तर आता तुम्ही इथून ग्रुपमधनं आहे, तर मग एकीकडनं काट्यातनं एक इव्हिक्शन होणार आणि एक टोळीमधनं इव्हिक्शन होणार आहे. तर 2 इव्हिक्शन होणार आहे. आणि नंतर मग ते इव्हिक्शनचं ते सगळे त्यांची प्रोसिजर ॲज युजुअल. यावेळी काही नवीन काढलेले फोटो फ्रेम आणले काय आणि मग ते फोटो फ्रेम दाखवले. ज्याची फोटो फ्रेम असेल तर तो वाचला, ज्याची नसेल तो नाही. अशा तऱ्हेने मग प्रभूचं इव्हिक्शन झालं. सो वाईट वाटलं प्रभूचं इव्हिक्शन. पण आज आज एवढूसा मुलगा गावातनं आला आणि एवढ्या म्हणजे पूर्ण टॉप 10 मध्ये गेला, तर तेही ॲप्रिशिएट करण्यासारखं आहे. सो आता आपण संकेतला काय काय मला कळलंच नाही. यावेळेचं यांचं इव्हिक्शनचं कळतच नाही. का असे डबल-डबल इव्हिक्शन करताय? तुम्ही एक आठवड्यात पण इव्हिक्शन करू शकता ना. डबल इव्हिक्शनची गरजच नाही. कारण अजून मला वाटतं 19 एप्रिलला का काहीतरी यांचा फिनाले आहे. म्हणजे 18 दिवस ते आणि हे अजून म्हणजे म्हणतात ना 22, 23, 24 दिवस समथिंग आहेत. तर एवढ्या लवकर यांना डबल इव्हिक्शन करायची गरज काय आहे? का करताय डबल इव्हिक्शन? कळत नाही. तुम्ही घरी रिकामी झाले, एंटरटेनमेंट काय होणार? नंतरच्या आठवड्यात उलटं लोकं कमी झाल्यावरती यांच्याकडे काही मसाला राहत नाही. दाखवण्यासाठी काही नसतं. तिथे पण इथे बाहेर बसून लोकं बोर होतायत. सो थोडं काहीतरी चेंज म्हणून ठेवायचं होतं ना लोकांना. आणि नंतर लास्टला एंडिंगला आठवड्यातून 2दा वाटते दाखवा किंवा मग तेव्हा डबल इव्हिक्शन दाखवा किंवा सॅटर्डेला एक इव्हिक्शन, संडेला एक इव्हिक्शन करा, एक वेडनेसडे, थर्सडेला इव्हिक्शन करा. सगळ्यांना माहिती आहे. पण थोडं कसं एंटरटेनमेंट तर होईल ना पूर्ण एंडपर्यंत. आता पुढे यांचं काही नवीन गेम आहे, नवीन टास्क आहे, नवीन पुढे कसं नेतायत. कारण अजून 20-22 दिवस, 24 दिवस, व्हॉटएव्हर किती दिवस राहिले, एवढे दिवस यांना काढायचे आहेत. आणि आता 10 होते, 10 मधनं तर हे 2 जातील. म्हणजे प्रभू आज गेला का संकेत, मग राहिले 8च ना. मग तुम्ही कसा तो पुढे गेम पुश करणार आहे? कसा पुढे घेऊन जाणार आहे? सो लेट अस सी बिग बॉसच्या मनात काय आहे. मेकर्स आहेत, एवढ्या वर्षापासून बिग बॉस चाललाय, तर त्यांनाही कळतं की त्यांना त्यांचा गेम शो चालवायचा आहे. तर आपल्यापेक्षा उलटं त्यांना जास्त कळतं आणि त्यांना जास्त काळजी आहे की त्यांचा गेम शो टॉपला राहायला पाहिजे TRP मध्ये आणि सगळीकडे. सो लेट अस सी. उद्या भेटूया आपण. उद्याच्या ह्याच्यामध्ये आता म्हणतात ना संडे फंडे असतो. आणि हा ऑफकोर्स आता ह्याचं संकेतचं पण एक इव्हिक्शन दाखवतील आणि अजून काही टास्क असतील किंवा काय असेल. पण आज प्रभूचं जाणं जरा वाईटच वाटलं,
की आता अजून 1-2 आठवड्यांनी अजून त्याला नसतं काढलं तर बरं झालं असतं. बिकॉज कसं ना त्याला पैशांची थोडी गरज होती. तर त्याप्रमाणे नाही इथे एक थोडं ना भावनी थोडं हे करायला पाहिजे होतं. थोडी मदत वगैरे दाखवायला पाहिजे होती किंवा मला तरी असं वाटतं याच ठिकाणी सलमान असताना तर म्हणजे सलमान आज एवढ्या वर्ष करतो आणि सलमानला सगळेजण मानतात ते याच्यासाठी की तो खरंच लोकांना भरपूर मदत करतो. म्हणजे सगळ्यांना माहिती आहे राखीचं समोर उदाहरण आहे. तिच्या आईसाठी त्यांनी केवढं तरी केलेलं, हॉस्पिटलचा मोस्ट ऑफ खर्च येणार केला. तर तिथे त्यांनी प्रभूसाठी नक्कीच काही ना काहीतरी केलं असतं. तर असं कोणीतरी हेल्प केली असती बिकॉज ऑफ त्याच्या हेल्थसाठी, बाकी दुसरं काही नाही. त्याच्या हेल्थसाठी मदत केली असती तर बरं झालं असतं. सो बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये काय होतं, अजून काय टास्क होतं, यांचा संडे फंडे काय असतो. सो भेटूया उद्याच्या एपिसोडमध्ये. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक यू.